संपूर्ण समाज कल्याण अध्ययन प्रश्नोत्तर स्पष्टीकरणासह चर्चा खास तुमच्यासाठी. मित्रांनो नमस्कार, मी आशिष हाडके. आपण MPSC सरळ सेवा गट ब परीक्षेसाठी तयारी करतोय सोशल ॲडवायझरच्या माध्यमातून. समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब. आता ही स्क्रीनिंग टेस्ट 18 ऑगस्टला आपण शेड्यूल आहे आपल्यासाठी. आता आपण लगेच आपल्या मुद्द्याकडे आणि आजच्या टॉपिककडे वळूया. मित्रांनो, समाजकार्याचा अभ्यास करताना, समाजशास्त्र लक्षात घेताना किंवा सामाजिक न्याय, समाज कल्याण हा विभाग बघताना आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे अभ्यासासाठी आपल्याला सोपं होईल. यामध्ये समाजकार्याचे गृहीत, तत्त्वज्ञान, मापदंड, घटक आणि सोबतच मूल्य, सिद्धांत, वैशिष्ट्य आणि उद्देश अशा विविध मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं देताना आपल्याला हे ठळक काही मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यावरच आधारित आज प्रश्न उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण व चर्चा आपण करणार आहोत. पहिला प्रश्न काय म्हणतो की मानव आणि समाज परस्परावलंबी आणि परस्पर पूरक आहेत. हे समाज कार्याचे रिकामी जागा आहे. काय आहे? तत्त्वज्ञान आहे, मूल्य व सिद्धांत आहे. मूल्य, सिद्धांत आणि तत्त्वज्ञान तीनही आहे की मूल्य आहे. तर आता जर याचा थोडासा विचार केला, यावर चर्चा केली तर लक्षात येईल की मानव आणि समाज म्हणजे व्यक्ती आणि गट. जिथे व्यक्ती आणि गट यांचा परस्पर संबंध निर्माण होतो तिथे सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव झालेला आपल्याला आढळतो, ज्यामध्ये मूल्य येतात, सिद्धांत येतात, तत्त्वज्ञान येतो, उद्देश वेगवेगळे येतात. त्याच्यामुळे हे तीनही मुद्दे महत्त्वाचे. फक्त तत्त्वज्ञान, फक्त मूल्य किंवा सिद्धांत किंवा फक्त मूल्य असं आपल्याला करून चालणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे या प्रश्नाचं अगदी संयुक्तिक, थोडंसं मार्मिक आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपं म्हणून मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर व्यक्ती आणि गट म्हणजे मानव आणि समाज यातले संबंध हे विविध स्तरांवरच आधारित असतात. एका कुठल्या स्तरावर त्याला आपण परिपूर्ण समजू शकत नाही. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, मूल्य, सिद्धांत आणि तत्त्वज्ञान. पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढला प्रश्न म्हणतोय की समस्येला उत्तर असते हे समाज कार्याचे काय आहे? रिकामी जागा आहे. तर ही रिकामी जागा आपल्याला गृहीत आहे, सिद्धांत आहे. गृहीत व सिद्धांत दोन्ही आहे की मूल्य आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर हे कसं लक्षात येईल आपल्या की जर मी म्हणतोय की मला एखादी समस्या आहे, जर ती समस्या आहे आणि तिला रिझॉल्व करायचं आहे, बरोबर आहे, तर फक्त गृहीत धरून चालणार नाही. गृहीत त्याला त्याचं उत्तर आपल्याला देऊ शकत नाही किंवा फक्त सिद्धांतावर अवलंबून असणं शक्य नाही. किंवा मूल्य, जसं मूल्य आणि सिद्धांत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण फक्त मूल्य घेऊनही चालणार नाहीत. समस्येचं उत्तर त्याचं गृहीत आधी लक्षात घेणे आणि मग त्याच्यासाठी आवश्यक असलेला सिद्धांत काय आहे, त्या सिद्धांताच्या आधारावर त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे याचा विचार करणे. म्हणून आपलं इथे सुद्धा आपलं उत्तर जे आहे या प्रश्नाचं गृहीत व सिद्धांत म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण. समस्या असणारी व्यक्ती ही कलंकित होत नाही. आता हे किती थोडंसं निगेटिव्हिटी निर्माण करणारं असं वक्तव्य एखाद्या वेळेस असू शकतं. म्हणजे एखादी समस्या जर निर्माण झाली आहे तर ती व्यक्ती कलंकित कशी असू शकते? समस्या कोणाच्याही जीवनात असू शकतात. त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो खालच्या 4 ऑप्शनच्या अनुषंगाने आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. पहिला ऑप्शन काय म्हणतं आहे? हा समाजकार्याचा सिद्धांत आहे. दुसरं ऑप्शन आहे हे समाजकार्याचे गृहीत आहे. तिसरं हे समाजकार्याचे मूल्य आहे आणि चौथं हे गृहीत व मूल्य दोन्हीही आहे. तर आता याच्यामध्ये गृहीत, मूल्य या दोन जर आपण विचार केला तर दुसरं आणि तिसरं हे फक्त आणि फक्त एखाद्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी त्या व्यक्तीच्या असू शकतो किंवा गटाच्या, म्हणजे वैयक्तिक किंवा सामाजिक असं सामूहिक असू शकतो. परंतु सिद्धांत हा समस्येवर आणि व्यक्तीवर दोन्हीवर काम करतो. त्यामुळे हा आपला सिद्धांतच असला पाहिजे याची शाश्वती आपल्याला इथे नक्कीच देता येईल. त्याच्यामुळे समस्या असणारी व्यक्ती कलंकित होत नाही हा समाजकार्याचा मूलभूत सिद्धांत आहे. तिला कलंकित होण्याचा विषयच येत नाही. समस्या ह्या कुणाच्याही जीवनात येऊ शकतात. त्यामुळे हा सिद्धांत अगदी बायहर्ट आपल्याला करून ठेवायचा आहे की ती व्यक्ती कलंकित होत नाही. म्हणून आपलं ऑप्शन 1 जे आपलं उत्तर राहणार आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान काय म्हणतंय? गरजूने स्वतःच स्वतःला मदत करावी म्हणून समाजकार्य मदत करते. आता याच्यामध्ये आपल्याकडे 3 ऑप्शन आहे आणि त्याचे जर ऑप्शन बघितले
तर पहिला आहे फक्त एक, म्हणजे हा समाजकार्याचा सिद्धांत आहे असं म्हटलं आहे. फक्त दोन, समाजकार्याचे हे वैशिष्ट्य आहे. फक्त एक आणि दोन, तिसरं ऑप्शन. आणि चौथं ऑप्शन म्हणतं आहे की 1, 2 आणि 3 हे तीनही बरोबर आहेत. म्हणजे हा सिद्धांत आहे, वैशिष्ट्य आहे आणि उद्देशसुद्धा आहे. गरजूने स्वतःला मदत करावी म्हणून समाजकार्य कार्य करते, बरोबर आहे. कारण हा समाजकार्याचा सिद्धांतच आहे की एखाद्या गरजू व्यक्तीने आधी स्वतःच मदत करणं शिकलं पाहिजे. वैशिष्ट्य याच्यासाठी आहे की समाजकार्य, समाज अभ्यासक किंवा समाजशास्त्र त्यासाठी त्या गरजूला प्रेरणा देतं, प्रोत्साहन देतं की बाबा रे, तू आधी स्वतःसाठीच कार्य कर, स्वतःची मदत करणं शिक. म्हणजे हे त्याचं एक वैशिष्ट्यसुद्धा आहे. आणि आपला उद्देशच आहे की गटाला किंवा व्यक्तीला मजबूत बनवणे, त्याला स्ट्रॉंग बनवणे, समाजामध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी, त्याची प्रगती व्हावी, यासाठी आधी सर्वप्रथम त्यांनी स्वतःच मदत करणे. त्याच्यामुळे हे उद्देशसुद्धा आपलं साध्य करणं गरजेचं आहे. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते आहे 4 नंबर. आणि ते 1, 2, 3ही ऑप्शन्स जे दिलेले आहे ते बरोबर आहे. म्हणजे 4 नंबरचं आपल्याला उत्तर इथे द्यायचं आहे. ओके, पुढल्या प्रश्नाकडे बोलूया. समस्यांना अनेक कारणे कारणीभूत असतात. अगदी बरोबर आहे. पण त्याचे ऑप्शन्स काय काय आहेत? एक म्हणतं आहे की समस्यांना अनेक कारणे कारणीभूत आहे. हे काय आहे? समाजकार्याचं तत्त्वज्ञान आहे. दुसरं, हे समाजकार्याचा उद्देश आहे. तिसरं काय म्हणतो की हे समाजकार्याची तत्त्वज्ञान व उद्देश दोन्ही आहे. आणि 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते हा समाजकार्याचा मापदंड आहे. आता मापदंड, तत्त्वज्ञान, उद्देश याच्यामध्ये जर आपण ऑप्शनमध्ये बघितलं तर थोडंसं इथे ट्रिकी क्वेश्चन आहे हा. पहिला तत्त्वज्ञान, दुसरा उद्देश, तिसरा तत्त्वज्ञान आणि उद्देश दोन्ही, आणि चौथा आहे मापदंड. त्याच्यामुळे हा मापदंड, समस्यांना अनेक कारणे हा मापदंड नाही आहे ना. समस्यांना अनेक कारणे कारणीभूत असतात. एखाद्या समस्येला वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उद्देश इथे कुठे नसतो, समस्येचा काही उद्देश असत नाही. त्याच्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन तसंच गेलं. आता तत्त्वज्ञान आणि उद्देशमध्ये उद्देश आलाच, जेव्हा उद्देश हा काही नसतोच समस्येला, बरोबर आहे. त्याच्यामुळे तिसरं ऑप्शन गेलं. कारण तत्त्वज्ञान जरी असलं, समजा आपल्याला वाटत असलं, पण उद्देश त्याच्यामध्ये उत्तरात आलेला आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये, तो आपल्यासाठी नको आहे. आणि मापदंड, आता समस्या ही काही मापदंड असू शकत नाही. समस्येचं सोल्युशन जे आहे, त्याच्यावरचे उपाय, तो एखाद्या वेळेस मापदंड असू शकतो. त्याच्यामुळे चौथं ऑप्शन पण गेलं. आता तत्त्वज्ञान, समस्यांना अनेक कारणे कारणीभूत असतात. जर मी एखादं तत्त्व बघितलं, तत्त्वाला अनुसरून त्याचं ज्ञान बघितलं, तर त्या तत्त्वज्ञानाला आपल्याला लक्षात घेता येईल की समस्या, त्याची कारणं आणि त्याच्यासाठी कारणीभूत असणारे घटक, हे तत्त्वज्ञानाचं स्वरूप निर्माण होऊ शकतं. त्याच्यामुळे समस्यांना अनेक कारणे कारणीभूत असतात, हे समाजकार्याचं तत्त्वज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर राहणार आहे. ओके, पुढल्या प्रश्नाकडे बोलूया. स्वयंनिर्णय व सहभाग हे समाजकार्याचे तत्त्वज्ञान, गृहीत, सिद्धांत सर्व काही आहे. हे विधान बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे की विपर्यस्त आहे? तर अगदी सोप्या याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर हे विधान जे आहे, स्वयंनिर्णय आणि सहभाग, हे अगदी बरोबर आहे. कारण स्वयंनिर्णय व सहभाग, स्वयंनिर्णय म्हटला की व्यक्ती येतो, आणि सहभाग म्हटलं की समूह येतो, गट येतो, कम्युनिटी येते, एक सामाजिक विषय इथे निर्माण होतो. त्याच्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये असलेला सहभाग, याच्यामध्ये तत्त्वज्ञान पण आधारित आहे, त्याच्यामध्ये गृहीतं पण येतात, सिद्धांतसुद्धा येतो. म्हणजे हे सर्व घटक त्याच्यामध्ये येत असल्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढल्या प्रश्नाकडे बोलूया. पुढीलपैकी अचूक विधान ओळखा. आजच्या क्लिष्ट स्वरूपाच्या समाजात सर्वांना समान संधी मिळणार नाहीत, हे समाजकार्य मान्य करते. बरं. दुसरं ऑप्शन आहे, समाजकार्य ही मूर्त संकल्पना आहे. तिसरं ऑप्शन, समाजकार्य मूर्त शक्तींचा संचय आहे. चौथं ऑप्शन आहे, स्वपरीक्षण करणे शक्य करण्याचे कार्य समाजकार्य करते. आता यातलं अचूक निवडायचं आहे आपल्याला. अचूकचा अर्थ काय, की जे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आधी काय करावं लागेल, चुकीचे पर्याय आपल्याला यातले निवडावे लागणार आहे. चुकीचे पर्याय कोणते असू शकतात याच्यामध्ये, की समाजकार्य ही मूर्त संकल्पना आहे असं म्हणता येईल का आपल्याला? आपण याच्यावर जर थोडा विचार केला आणि त्याचा थोडासा गाभा लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की समाजकार्य ही मूर्त संकल्पना नाही. समाजकार्य मूर्त शक्तींचा
संचय ज्याला म्हणतात ती सुद्धा करत नाही. की पहिलं ऑप्शन आजच्या क्लिष्ट स्वरूपाच्या समाजात सर्वांना समान संधी मिळणार नाहीत हे समाजकार्य मान्य करते. असं समाजकार्य मान्य करण्याचा प्रश्नच कुठे येत नाही. समाजकार्याला ते मान्य करावं लागतं. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला कितीही क्लिष्ट स्वरूपाच्या समाजात आपण वावरत असलो तरीसुद्धा समान संधी मिळावी यासाठीच समाजकार्य कार्य करते आणि समाजकार्याला ते मान्य करावंच लागतं. त्यामुळे पहिलं ऑप्शन हे चुकीचं आहे. आणि मी जसं सांगितलं की मूर्त संकल्पना आणि मूर्त शक्तींचा संचय समाजकार्य करत नाही. त्याची फार क्वचित अशी गरज पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तो विषय समाजकार्याचा नाही. म्हणजे 1, 2 आणि 3 ऑप्शन गेलं तर आपल्याला चौथं ऑप्शन बघावं लागेल की स्वपरीक्षण करणे शक्य करण्याचे कार्य समाजकार्य करते. जसं आपण याच्या आधीचा सुद्धा प्रश्न जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की स्वयंनिर्णय, सहभाग आणि स्वपरीक्षण हा समाजकार्याचा हेतू आहे. आणि म्हणून चौथं नंबरचं जे आहे ते ऑप्शन आपण घ्यायला पाहिजे. ते आपलं उत्तर आहे. स्वपरीक्षण करणे शक्य करण्याचे कार्य समाजकार्य करते. पुढल्या प्रश्नाकडे बोलूया. पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर समाजकार्याचा विश्वास नाही? पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर समाजकार्याचा विश्वास नाही? आणि ऑप्शन्स आहेत. दिव्यांगांना शारीरिक मर्यादा असणाऱ्यांना जीवन जगण्याचे शिक्षण देता येते, याच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे विश्वास नाही वाला ऑप्शन आपल्याला हवा आहे. विषमतेच्या परिस्थितीत स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती काही करू शकत नाही, हे थोडंसं ऑप्शन आपल्याला वाटतंय. बरं, तिसरं बघूया. गरजूला स्वतःचा शोध घेण्याचा अधिकार असतो. बरोबर आहे. आपण याच्या आधीच्या प्रश्नामध्ये ते पण बघितलं आहे. वरील सर्व बाबींवर समाजकार्याचा विश्वास आहे. तर या चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर जर आपल्याला थोडासा विचार करावा लागेल की हे चौथं ऑप्शन तसंच येणार नाही. कारण विषमतेच्या परिस्थितीत स्वतःच्या समस्या सोडवण्याची व्यक्ती काही करू शकत नाही असा विश्वास समाजकार्याचा आहे का? नाही. त्याच्यामुळे चौथं ऑप्शन गेलं. आणि जे आहे जसं दिव्यांगांना, पहिला ऑप्शन जे आहे दिव्यांगांना शारीरिक मर्यादा असणाऱ्यांना जीवन जगण्याचे शिक्षण देता येते, याच्यावर विश्वास आहे. तिसरं ऑप्शन बघूया. दुसरं जरा बाजूला ठेवू. तिसरं बघूया. गरजूला स्वतःचा शोध घेण्याचा अधिकार असतो. हो, असतो. म्हणजे तिसऱ्या आणि पहिल्या याच्यावर समाजकार्याला विश्वास आहे. म्हणजे कशावर विश्वास नाही? दुसऱ्या ऑप्शनवर. ते काय म्हणतं की विषमतेच्या परिस्थितीत स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती काही करू शकत नाही, हा विश्वास समाजकार्य कधीच दर्शवत नाही. कारण विषमतेची परिस्थिती, नकारात्मक परिस्थिती, समस्या उद्भवलेली परिस्थिती जरी असली तरी व्यक्ती त्याच्यावर काम करू शकतो, हा विश्वास समाजकार्य, समाज अभ्यासक, समाजशास्त्र किंवा सामाजिक न्यायाला आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते राहणार आहे नंबर 2. म्हणजेच आपलं ते ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर झालेलं आहे. पुढल्या प्रश्नाकडे बोलूया. समाजकार्याची पुढील व्याख्या कोणी केली आहे? तर ही व्याख्या आपण आधी वाचून घेऊया. सोशल वर्क इज अन ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी दॅट एम्स टू हेल्प टुवर्ड्स अ म्युच्युअल ॲडजस्टमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड देअर सोशल एन्व्हायरमेंट. This objective is achieved by the use of techniques and methods which are designed to enable individual groups and communities to meet their needs and solve their problems of adjustment to a changing pattern of society and by cooperative action to improve economic and social conditions. सुंदर व्याख्या केलेली आहे. मग एवढी मोठी सुंदर व्याख्या करणाऱ्या जे काही ऑर्गनायझेशन आहे त्यातले ऑप्शन्स आपण बघूया. UNO, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. दुसरं ऑप्शन आहे इंडियन कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्क. तिसरं ऑप्शन आहे इंडियन फेडरेशन ऑफ सोशल वर्क, दॅट इज IFSW, तिथे दिलेलं आहे. आणि चौथं ऑप्शन आहे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क्स. द व्हेरायटी ऑफ स्कूल्स ग्लोबली अवेलेबल वर्ल्ड वाईड, त्याला इंटरनॅशनल असोसिएशनचं भाग दिलेला आहे. यातलं उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. युनो म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी ही व्याख्या केलेली आहे आणि ती सर्व दूरपर्यंत सर्वांना सहमत अशी ती केलेली आहे. तर आपलं ऑप्शन 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. समाजकार्य, समाज कल्याण आणि समाजशास्त्रावर आणखी अध्ययन करण्यासाठी आपण भेटूया पुढल्या सेशनमध्ये.